तुम्हाला समजावून सांगत तुम्हाला त्याचा ते सुलभ प्रक्रियेने कसं करता येईल ते समजवण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. सर्वात प्रथम मी प्रिया जाधव मॅडमचा आभार मानतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना इथे एकत्र आणि अगदी 11th आवरला आपण सगळे एकत्र आलो. तर आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सध्या मला बोलू द्या. मी संपूर्ण बोलल्यानंतर जर काही क्वेरी असेल आणि आपल्याकडे वेळ उरला, कारण फक्त आपल्याकडे 40 मिनिटं असतात आणि ऑलरेडी एक 10 मिनिटं गेलेत. त्याच्यामुळे मी सुरुवातीपासून बोलतो. आपल्याला जर काय माहिती हवी असेल आपण प्रयत्न करू, त्या वेळेत देण्याचा प्रयत्न करू. 24 जून 2025 रोजी वर्तमानपत्रात एक पब्लिक नोटीस आलेली, जाहीर सूचना आलेली. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एक रिफंड पोर्टल बनवले आणि त्या पोर्टलला 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत आपल्याला आपल्या क्लेमची नोंद करायची आहे. त्या पोर्टलचं नाव आहे citrusroyalrefund.com. एकदम सोपं आहे. जसं पूर्वीचं आपल्याला गुंतवणूकदारांना माहितीसाठी पूर्वी जे 2019 साली पोर्टल बनवलेलं अगदी त्याच धर्तीवर ते होतं citrusroyal.com. तसंच हे citrusroyalrefund.com नावाचं पोर्टल आहे. मी तुम्हाला एकदा वाचून दाखवणार आहे. त्या पोर्टलला जर तुम्ही भेट दिला तर तिथे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये इन्व्हेस्टर्स गुंतवणूकदारांसाठी ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या उपलब्ध आहेत. तुम्ही इंग्लिशमध्ये पण पाहू शकता, सिलेक्ट केल्यानंतर मराठीत पण पाहू शकता. आपण जर त्या पोर्टलला अजूनही भेट दिली नसाल, पहिली भेट द्या, त्या सूचना समजून घ्या. त्यातूनही तुम्हाला काही क्वेरीज असतील तर त्याच्यावर आपल्याला आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. तर इथे मी वाचून दाखवतोय. हे वाचून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की त्यातल्या अर्धी प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथे मिळून जातील. हे पोर्टल जे आहे ह्या पोर्टलमध्ये सुरुवातीचंच होम पेजवर लिहिलंय गुंतवणूकदारांसाठी महत्वाच्या सूचना. गुंतवणूकदारांना विनंती आहे की त्यांनी दावा अर्ज करण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि समजून घ्याव्यात. पात्र गुंतवणूकदार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 8 ऑगस्ट 2024, 20 नोव्हेंबर 2024 आणि 25 मार्च 2025 रोजीच्या दिवाणी अपील क्रमांक 20-971 आणि 20-991/2017 मधील आदेशानुसार आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे की हे दोन्हीही सिट्रस वेलफेअर सोसायटीचे सिव्हिल अपील होते. ज्या लहान गुंतवणूकदारांना कमिशन परतावा समायोजित केल्यानंतर मूळ रकमेमध्ये ₹5,000 जास्त रक्कम देय नाही, त्यांना परतावा द्यावा लागेल. उदाहरणार्थ जर गुंतवणूक ₹7,500 असेल तर गुंतवणूकदाराला आधीच कमिशन परताव्याद्वारे 2,500 मिळाले असेल तर त्याला फक्त ₹2,500 मिळतील. इथे मी थोडासा पोर्टलवर नसलेल्या गोष्टी पण इथे मी उल्लेख करणार आहे. पहिली गोष्ट समजून घ्या. पात्र उमेदवार म्हणजे ज्या गुंतवणूकदारांचे ₹1 7,500 रुपयापर्यंत प्रिन्सिपल अमाऊंट आहे, मुद्दल रक्कम आहे, अशानीच दावा नोंद करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. बरं, याच्यामध्ये दोन्ही कंपन्यांचा समावेश आहे. सिट्रस चेकिन्स लिमिटेड आणि रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड ह्या दोन्ही कंपन्यातले पैसे एकत्र केले जातील. उदाहरणार्थ माझी एक 5,000ची रॉयल ट्विंकल मध्ये सर्टिफिकेट आहे आणि सिट्रस चेकिन्स मध्ये 2,500 आहे, तर अशी मिळून 7,500. ती जर का त्याच्यावर होत असेल तर त्यांनी ह्या वेळेला नोंद नाही करायची आहे. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचे पुढील आदेश आल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू. शिवाय एका क्लायंटच्या कितीही सर्टिफिकेट असतील त्या सगळ्या एकत्रित केल्या जातील. समजा माझ्या 10 सर्टिफिकेट आहे, काही 1,000ची आहे, काही 5,000ची आहे, काही 1,00,000ची आहे, तर ह्या सगळ्या एकत्रित केले जातील आणि सध्या पहिल्या टप्प्यातील परताव्यासाठी ₹1 ते 7,500 एवढी मुद्दल असलेले गुंतवणूकधारक त्यांचा क्लेम करू शकतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या पुढच्यानी जर क्लेम करायचा प्रयत्न केला तर त्यांना तिथे नोंद करता येणार नाहीये. शिवाय गुंतवणूकदारातून कुठल्याही पद्धतीचा त्याला जर परतावा दिला गेला असेल, काही पार्ट त्यांनी ऍडजस्टमेंट केले किंवा वगैरे असेल तरच त्याच्यातून कमी होईल, नाही तर त्याला जास्तीत जास्त एका गुंतवणूकदाराला ₹5,000 त्याच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. शिवाय अनेक प्रमाणपत्राच्या बाबतीत दोन्ही कंपन्यांच्या गुंतवणूकदारांची सर्व प्रमाणपत्रे म्हणजे सिट्रस आणि रॉयल यांच्या परतफेडीसाठी पात्रता तपासण्यासाठी एकत्रित केली जातील. म्हणून सिट्रस रॉयलसह ₹7,500 क्लबमध्ये असलेल्या गुंतवणूकदारांनीच या प्रक्रियेत त्यांचा दावा सादर करावा.
सध्या परतफेड फक्त मूळ गुंतवणूकदारांनाच दिली जाईल. जर मूळ गुंतवणूकदार त्या परिस्थितीत हयात नसेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर प्रतिनिधींची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया असेल. मूळ गुंतवणूकदारक म्हणजे ज्याच्या नावावर सर्टिफिकेट आहे ते आता नोंद करू शकतात. पण एखादा जर हयात नसेल तर तो नोंद करू शकतो, परंतु त्याच्या परताव्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या पुढील आदेशाची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. दाव्याची पडताळणी झाल्यानंतर पात्र गुंतवणूकदारांना प्रमाणपत्राची पडताळणी आणि पैसे देण्याची प्रक्रिया केवळ या पोर्टलद्वारे होईल. कागदपत्र प्रत्यक्ष सादर करण्याची आवश्यकता नाही. या पोर्टलवर फक्त तुम्हाला जी माहिती आहे ती भरायची आहे, जी माहिती विचारली जाईल ती भरायची आहे. त्या सर्टिफिकेट असेल, तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, ते अपलोड करायचं आहे. कोणालाही कुठल्याही प्रकारचा कोणत्याही ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही किंवा इतर ठिकाणी जर कोण तसा दावा करत असेल तर तो चुकीचा दावा आहे. आपल्याला फक्त या पोर्टलवरच ऑनलाईन प्रक्रियेत आपल्या क्लेमची नोंदणी करायची आहे. दाव्याची पडताळणी झाल्यानंतर परतफेड आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. म्हणून गुंतवणूकदारांना त्यांचे बँक खाते आधारशी जोडण्याची विनंती केली जाते. इथे एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यांचं कोणाचं आधार कार्ड बँकेशी जोडलेलं नसेल ते खात्यामध्ये पैसे जाणार नाहीत. त्यामुळे आता आपल्या गुंतवणूकदारांना आपल्याला पहिला हे समजावं लागेल की आतापर्यंत जर तुम्ही तुमचं बँकेतील खातं आधारशी जोडलं नसेल तर ते त्वरित जोडून घ्या. आणि ते जोडलंय की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्याची स्थिती येथे तपासू शकता. हे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे. इथे जर तुम्ही base.npca.org.in/आधार सीडिंग रिक्वेस्ट मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला कळतं तुमचं कुठल्या बँकेत खातं आहे जे आधारशी जोडले. कोणत्याही अडचणीच्या बाबतीत कृपया सिट्रस रॉयल रिफंड @sebi.gov.in वर आम्हाला लिहा. आपल्याला हे करताना पहिल्यांदाच आपण करत असल्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येणार आहेत. जी काय अडचण येईल ती अडचण आपल्याला ह्या नमूद केलेल्या ईमेलवर आपल्याला लिहून त्यांना पाठवता येईल. याच्यामध्ये त्यांनी सिट्रसमध्ये एक एक्स्ट्रा आर टाकलाय. पोर्टलवर सिट्रसची स्पेलिंग CITRUS आहे, पण इथे मात्र CIRTRUS रॉयल रिफंड @sebi.government.in वर आम्हाला लिहा असं म्हणतात. खूपशा लोकांकडून चूक होते आणि त्यांचा तो मेल आहे तो बाउन्स होण्याची शक्यता असते किंवा तसा मेसेज तुम्हाला येईल तुमच्या स्क्रीनवर की तुमचा जो हे आहे मेल आहे तो चुकीचा आहे. तर हा जरा हे थोडंसं व्यवस्थित पाहून घ्यायचं. आढावा किंवा ओव्हरव्ह्यू. हे पोर्टल रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रायव्हेट लिमिटेड आणि सिट्रस चेकिंग्स लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना परतफेड सुलभ करण्यासाठी डिझाईन केले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 8 ऑगस्ट 2024, 20 नोव्हेंबर 2024 आणि 25 मार्च 2025 रोजी दिवाणी अपील क्रमांक 20-971 आणि 20-991 2017 मधील आदेशानुसार लहान गुंतवणूकदारांना परतफेड करावी लागेल ज्यांना कमिशन परताव्याचे समायोजन केल्यानंतर वास्तविक मूळ रकमेमध्ये ₹5,000 पेक्षा जास्त रक्कम देय नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र गुंतवणूकदारांची ओळख पटवून त्यांना परतफेड करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. दाव्याची पडताळणी केल्यानंतर परतावा मात्र गुंतवणूकदारांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केला जाईल. परत दुसऱ्यांदा उल्लेख आलाय पैसे फक्त ऑनलाईन अकाउंटमध्ये ऑनलाईनच जमा होणार आहेत आणि ते देखील आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्येच होणार आहे. जर एखाद्याचं अजूनही आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर त्यांनी ते करून घ्यायचं. दावा अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक तपशील. परताव्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील तपशील आवश्यक आहेत. प्रमाणपत्र क्रमांक आणि प्रमाणपत्राच्या सॉफ्ट कॉपी किंवा पावती म्हणजे सर्टिफिकेट क्रमांक आणि सर्टिफिकेटची सॉफ्ट कॉपी किंवा पावती. कृपया खात्री करा की तुमचा आधारशी जोडलेला मोबाईल नंबर OTP प्राप्त करण्यासाठी सक्रिय आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, हा दावा जो रजिस्टर करतोय तो गुंतवणूकधारक करतोय. त्याच्यामुळे जो मोबाईल नंबर आपण तिथे टाकणार आहोत तो मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असावा. खूप लोक मोबाईल नंबर बदलत असतात आणि ज्यावेळेला आधारशी जोडला त्यावेळेच्या नंबरला OTP जाण्याची शक्यता असते. तर यात देखील आपल्याला तपासून पाहावं लागेल
की आपला जो मोबाईल नंबर आधारशी जोडलाय तो नंबर नेमका कोणता आहे, तो नंबर आता तुमच्याकडे पाहिजे. जर तो तुमच्याकडे नसेल, अगोदरचा असेल, तर तो बदलून घेऊ शकता. आजही तुम्ही आधारच्या साईटवर जाऊन तुमचा नंबर अपडेट करू शकता. आधार क्रमांक आणि आधारची सॉफ्ट कॉपी, पॅन क्रमांक आणि पॅनची सॉफ्ट कॉपी पर्यायी, पॅन कार्ड आणि पॅन कार्ड आणि पॅनची सॉफ्ट कॉपी हे ऑप्शनल आहे. दिलात तर उत्तमच आहे. कोणत्याही कागदपत्राचा फोटो स्कॅन केलेल्या प्रतीचा आकार 1 MB पेक्षा जास्त नसावा. परताव्यासाठी अर्ज करताना अनुसरण करायच्या पायऱ्या: एक, नोंदणी करा किंवा लॉग इन करा. लॉग इन स्वतः म्हणजे इन्व्हेस्टर जर करत असेल तर नोंदणी करा. परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल. यासाठी तुम्हाला खाली नमूद केलेली माहिती द्यावी लागेल. एक, प्रमाणपत्र क्रमांक. जर तुमच्याकडे अनेक प्रमाणपत्र असतील तर त्यापैकी कोणतेही एक टाकायचं आहे. म्हणजे एखाद्याकडे 4 आहेत, 5 आहे, कुठलाही एक टाकला. पण परत एकदा सूचना करतोय की या सगळ्यांची रक्कम 7,500 पेक्षा जास्त असेल तर आता नोंद होणार नाही. त्याच्यासाठी पुढील आदेशाची वाट पाहावी लागेल. 2, प्रमाणपत्रावरील अचूक नाव. जे सर्टिफिकेटवर नाव आहे तेच टाकायचं आहे. सर्टिफिकेटवर समजा संतोष बाबाजी महादे आहे तेच टाकायचं आहे. संतोष बी महाडे टाकू नका किंवा SB महादे टाकू नका. जे सर्टिफिकेटवर नाव आहे तेच तुम्ही टाका. सत्यापित करा बटन. 3 क्रमांक, दाव्यासाठी नोंदणी स्वतः. जो क्लेम रजिस्टर करतोय तो स्वतः असेल तर स्वतः म्हणायचं. जर मयत झालेली व्यक्ती असेल तर त्याचा वारसदार नोंदणी करतोय तर तिथे नॉमिनी मध्ये त्याला क्लिक करावं लागणार. चौथी पायरी. त्याच्या पुढे दाव्यासाठी नोंदणी कायदेशीर वारस असल्यास अर्जदाराने मूळ गुंतवणूकदाराशी नाते आणि कायदेशीर वारसाचे नाव देणे आवश्यक आहे. त्या स्क्रीनवर तुम्हाला गुंतवणूकदारकाचा आणि तुमचे काय रिलेशन्स आहेत, जर तो वारसदार क्लेम रजिस्टर करत असेल ते लिहावं लागेल आणि कायदेशीर वारसाचं नाव देणं आवश्यक आहे. म्हणजे जो वारसदार क्लेम करतोय त्याचं नाव देणं आवश्यक आहे. त्यानंतर 5वी पायरी आहे आधार क्रमांक. शेवटचे 4 क्रमांक तिथे टाकायचे आहेत आणि आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. तुमच्या आधारला कोणता मोबाईल नंबर आहे हे आधारच्या साईटवर जाऊन तुम्हाला पाहता येतं. तर तोच नंबर तुम्ही टाकला पाहिजे. त्याच्यात जर काही गल्लत झाली तर मग तो OTP दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे त्या नंबरवर जो आधारशी संलग्न आहे. त्याच्या पुढची पायरी आहे नोंदणी करा, रजिस्ट्रेशन. नोंदणी करा बटन. दाव्यासाठी नोंदणी वारसदार प्रकरणात अर्जात खालील संदेश दर्शवला जाईल. जर स्वतः गुंतवणूकदारक नोंदणी करत असेल तर त्यांना हा मेसेज येणार नाही. पण वारसदार करत असेल, नॉमिनी करत असेल तर दावा कायदेशीर वारसाचा असल्यास माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्वतंत्रपणे प्रक्रिया केली जाईल. आता तुम्ही नोंद करू शकता परंतु त्यांच्या खात्यात पैसे सुप्रीम कोर्टाचे पुढील आदेश आल्यानंतर मिळणार आहे. दाव्यासाठी नोंदणी स्वतः प्रकरणात तुम्हाला OTP प्राप्त होईल तो टाका. जर बरोबर OTP टाकला तर पुढील पायरी फॉलो करा. जेव्हा तुम्ही आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक टाकणार एक तुम्हाला 30 सेकंदानंतर एक OTP येईल. तो तुम्हाला तिथे टाकल्यानंतर पुढच्या पायरीत तुम्हाला जाईल. दुसरी पायरी आहे KYC पडताळणी. या विभागात संपूर्ण आधार क्रमांक टाका आणि पुन्हा OTP सबमिट करा. OTP बरोबर असल्यावर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. दुसऱ्यांदा तुम्हाला OTP येणार आहे 30 सेकंदानंतर. तो तुम्हाला एकदा तुम्ही तो OTP तिथे टाकलात म्हणजे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन मध्ये जायचं आहे. लॉग इन जर आधीच नोंदणी पूर्ण झाली म्हणजे लॉग इन हे रजिस्ट्रेशनच्या पुढची पायरी आहे. जर तुमची नोंदणी आधीच पूर्ण झाली असेल तर तुम्ही लॉग इन द्वारे अर्ज सुरू ठेवू शकता. लॉग इन साठी खालील तपशील भरा जे आपण ऑलरेडी अगोदर म्हटलंय. आधार क्रमांक, शेवटचे 4 अंक, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर OTP मिळेल. जर ते बरोबर असेल तर पुढील पायरी घ्या. तिसरी पायरी आहे ओळख दस्तऐवज सादर करणे. नोंदणी लॉग इन नंतर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आधार तपशील द्यावा लागेल. तुमचा आधार क्रमांक आणि त्याची फोटो स्कॅन केलेली प्रत अपलोड करा हे आवश्यक आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता पण तुमच्या गॅलरीमध्ये असेल लाईव्ह फोटो पण घेऊ शकता. पण तो गॅलरीमध्ये जर असेल तर पटकन तिथून सिलेक्ट करून तो अपलोड करायचा आहे तुम्हाला.
नोंदणी लॉग इन नंतर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आधार तपशील द्यावा लागेल. तुमचा आधार क्रमांक टाका आणि त्याची फोटो स्कॅन केलेली प्रत अपलोड करा, हे आवश्यक आहे. याच्याशिवाय तुम्ही पुढच्या पायरीला जाऊ शकत नाही. तुम्ही अतिरिक्तरित्या पॅन कार्ड तपशील देऊ शकता. तुमचा पॅन क्रमांक टाका आणि त्याची स्कॅन फोटो प्रत अपलोड करा, हे पर्यायी आहे. हे कंपल्सरी नाही पॅन कार्ड देणं, परंतु एकाला त्याला वाटलं चांगली केवायसी द्यावी तर त्याच गॅलरीतून तुमचा पॅन कार्ड, पहिला नंबर टाका पॅन कार्डचा, नंतर फोटो अपलोड करा. पुढची पायरी गुंतवणूक पुरावा सादर करणे. पुढील टप्पा म्हणजे प्रमाणपत्र क्रमांक आणि संबंधित गुंतवणूक पुरावे फोटो स्कॅन प्रत सादर करणे. हे प्रमाणपत्र किंवा पावती असू शकते जे पूर्वीच्या दाव्याच्या वेळी सादर केले होते. जेव्हा कंपनी चालू होती त्यावेळेला तुम्ही मॅच्युरिटीत जे जमा केला असाल किंवा त्याच्यानंतर एनसीएलटीची जी प्रक्रिया चालू केलेली, तुम्ही ऑनलाईन जर काही तुमच्या सर्टिफिकेट्स वगैरे त्यांना स्कॅन करून पाठवलं असाल तरी देखील तुम्हाला खालील दोन प्रश्नांसाठी पर्याय निवडावे लागणार आहे. पहिला प्रश्न आहे, पूर्वीच्या दाव्याच्या प्रक्रियेत प्रमाणपत्राची प्रत दिली होती का? हे पूर्वी जेव्हा तुम्ही दावा जमा केला, जेव्हा मॅच्युरिटी जमा केला त्यावेळेला जर तुम्ही प्रत दिलाय तर होय म्हणा, जर दिली नसाल तर नाही म्हणा. एक गोष्ट लक्षात घ्या की कंपनीच्या सर्व्हरमध्ये सगळ्या डाटा उपलब्ध आहे. हे पोर्टल त्याच सर्व्हरमधून तुमचा डाटा फेच करणार आहे. तुम्ही जो सर्टिफिकेट नंबर टाकणार त्याच्याशी तो तंतोतंत जुळणार आहे. नाही जुळला तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे सगळा डाटा आहे. पुढची पायरी आहे, तुमच्याकडे प्रमाणपत्र पावती आहे का जी तुम्ही अपलोड करू शकता का? जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही परंतु ॲक्नॉलेज रिसिप्ट आहे तर ती ॲक्नॉलेज रिसिप्ट असेल तर होय म्हणा, सर्टिफिकेट किंवा ॲक्नॉलेज रिसिप्ट नाही नाही असेल तर नाही म्हणा. जर दोन्ही उत्तर नाही दिले तर गुंतवणुकीचा पुरावा अपलोड करणे आवश्यक नाही. याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की तुमच्याकडे आज जरी सर्टिफिकेटची कॉपी नसेल, खूपशा लोकांनी त्यावेळेला झेरॉक्स काढून ठेवलेल्या नाही, काही लोकांची ॲक्नॉलेज स्लिप गेल्या 5-6 वर्षात कुठे गहाळ झाली, परंतु तुमच्याकडे सर्टिफिकेट नंबर असेल तर त्याच्यावर देखील दावा नोंद करता येईल. पण तुमचं आधार कार्ड, आधारशी संलग्न असलेली बँक, आधारशी संलग्न असलेला फोन नंबर गरजेचा आहे. तो नसेल तर तुम्हाला इथपर्यंत येता येणार नाही. दावा फॉर्म पुनरावलोकन हे शेवटची पायरी आहे. या टप्प्यावर सर्व माहिती स्क्रीनवर संक्षेपात दिसेल. त्याची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला संमती द्यावी लागेल. हा सगळा फॉर्म तुमच्याकडून डिजिटली भरला गेल्यानंतर तुम्हाला एकदा संधी मिळते, याच्यात काय करेक्शन करायचं आहे का, आपलं नाव चुकीचं पडलंय का, किंवा आपला फोन नंबर चुकीचा आहे तर तुम्ही इथपर्यंत येणारच नाही. परंतु ते एकदा चेक करा आणि तुमची संमती तिथे सबमिट करा. ही एकदा तुम्ही संमती दिलात, सबमिट केल्यानंतर दावा करण्याची पावती ही सादरीकरणाची अंतिम पायरी आहे, जिथे फक्त एक अद्वितीय अर्ज क्रमांक तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. कृपया तुमच्या रेकॉर्डसाठी आणि पुढील संपर्कासाठी हा अर्ज क्रमांक जतन करा. संपूर्ण स्टेप्स, संपूर्ण पायऱ्या तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या पूर्ण केला तर तुम्हाला ही ॲक्नॉलेज नंबर जनरेट होईल. तो तुम्ही डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढून पण ठेवू शकता किंवा डाउनलोड करून ठेवा. पुढील जेव्हा आपल्याला त्याचा कधी गरज भासल्यास किंवा आपल्याला आपल्या क्लेमचं स्टेटस करायचं असेल तर तिथे तुम्हाला त्या क्लेमच्या स्टेटसला तो क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला त्याची प्रोसिजर कळेल. साधारणतः ही प्रक्रिया जी आहे 31 जुलै पर्यंत आहे. परंतु थोडासा मी 1-2च मिनिटं बोलतो, त्याच्यानंतर काही तुमचे प्रश्न असतील कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की जवळपास पहिल्या टप्प्यात 148 करोड 50,35,423 रुपयाचं वाटप होणार आहे, ज्यांची प्रिन्सिपल अमाऊंट ₹1 ते ₹7,500 असेल. एका गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त 5,000 मिळणार आहेत आणि अशी लोक जवळपास 10,75,977 आहेत 4 राज्यातून. तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या टीममध्ये असे जे गुंतवणूकदारक आहेत जे ₹1 ₹7,500 पर्यंत ज्यांची प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल रक्कम आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे. 31 जुलै पर्यंत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. पहिला क्लेम आपल्या सगळ्या टीम मधून 16 जुलैला झाला. त्याला कारण असं घडलं की ज्या वेळेला कंपनीने सर्वात प्रथम एनसीएलटी कोर्टात जो डाटा दिला तो 18,95,000 गुंतवणूकदारांचा होता. परंतु जेव्हा त्यांनी सगळे क्लेम मागवले त्यावेळेला ते 31,86,702 वगैरे होते. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाला वाटलं की याच्यामध्ये
काहीतरी गडबड घोटाळा होऊ शकतो. जेन्युअन म्हणजे मूळ गुंतवणूकदारालाच पैसे मिळावेत त्याच्या बाबतीत काही होऊ नये म्हणून त्यांनी हे पोर्टल जे सेबी भवन मधून हायर केले गेले, याच्या पुढच्या मीटिंग सगळ्या सेबी भवनलाच होतात, त्यांना थोडासा स्ट्रिंजेंट त्यांनी क्रायटेरिया दिला. उदाहरणार्थ सर्टिफिकेट नंबर आणि आधार कार्ड जर मॅच झालं नाही तर तुम्हाला ते त्याच्यावर स्क्रीनवर डिटेल हे यायचा मेसेज यायचा की तुमचं सर्टिफिकेट क्रमांक अस्तित्वात नाही किंवा काही जो मेसेज यायचा तो. गेल्या शुक्रवारी आम्ही त्यांना सिट्रस वेलफेअर सोसायटीच्या प्रतिनिधीने निवृत्त न्यायाधीश A.P. कुरेकर साहेबांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की साहेब ज्यावेळेला फॉर्म भरून घेतला त्यावेळेला काय आधारनुसार नाव लिहा असं इन्स्ट्रक्शन नव्हतं, त्याच्यावर फक्त नाव होतं. मग लोकांनी आपल्या सोयीनुसार घाईघाईत कसंही लिहिलं. म्हणजे उदाहरणार्थ कोणी संतोष बाबाजी महादे पूर्ण नाही लिहिला, कोणी लिहिलं संतोष बी महादे, कोणी S.B. महादे. त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आहे. आम्हाला तिथे क्लेम रजिस्टर्ड करताना अडचणी येत आहेत. तर याच्यात तुम्ही शिथिल केलात तर बरं होईल. कारण तो आधार देतोय तुम्हाला, आधार कार्ड देतोय, त्याची आयडेंटिटी जी आहे ती तुम्ही चेक करा. तुम्ही फॉर्मवर आणखी काही डिटेल्स असतील जसं त्याचा पूर्ण ऍड्रेस असतो, तो आधार युनिक आहे, डुप्लिकेट सेम नंबरचा आधार भारतात दुसरं कोणाकडे नसतो. त्याच्यामुळे तुम्ही जर ते शिथिल केला तर आम्हाला क्लेम रजिस्टर्ड करायला बरे जाते. अजूनही काही अडचणी येत आहेत, त्या सगळ्या अडचणी आम्ही तिथे चर्चा केल्या. कारण खूपशा लोकांचं असं म्हणणं आहे, मला आपल्याच टीममधून एक नायर साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या मिसेसचं एक 5,000 रुपयाचं सर्टिफिकेट सांगितलं हे रजिस्टर्ड होत नाही, आमची एवढीच रक्कम आहे. त्यांना म्हटलं बघा सर एकदा चेक करा. ते शब्दावर त्यांनी सांगितलं नाही आमची एकच सर्टिफिकेट आहे. त्याच्यासाठी मी आपल्या ती लीगल टीमकडे पाठवली आणि त्यांना म्हटलं बघा हा जेन्युअन प्रॉब्लेम आहे. तर त्यांनाही तोच मेसेज होता. संध्याकाळपर्यंत त्यांचा परत मला व्हॉट्सअप मेसेज आला, साहेब माझ्या मिसेसच्या अजून 4 सर्टिफिकेट आहेत. म्हणजे टोटल त्यांची 25,000 रुपयाची गुंतवणूक आहे, मूळ रक्कम 25,000 होते. तर आपल्याला 7,500च्या आत जेवढी लोक असतील, कारण ह्या आम्ही मीटिंग करेपर्यंत 18 जुलै 2025 पर्यंत साधारणतः 1,00,000 लोकांनी ह्या पोर्टलला भेट दिलेली. त्यात सगळे हौशे गवशे नवशे मंडळी माझ्यासारखे पण आले. माझं सर्टिफिकेट आहे पण ते नॉन रिफंडेबल आहे, ज्याच्यात मला पैसे परत नाही मिळणार. पण ती मी ते टाकून बघितलं, ते तिथे काउंट होणार. त्यांना ते सगळं कळतं की किती लोक व्हिजिट करतात. त्यातल्या 1,800 लोकांनी काही पायऱ्यांपर्यंत गेली. त्यातले बहुतेकशे एजंट होते. एक लक्षात घ्या की गुंतवणूकदाराचा क्लेम हा गुंतवणूकदारानेच करावा लागेल. त्याला जर शक्य नसेल तर त्याने मोबाईल जर कोणाकडे दिला, आधार कार्ड कोणाकडे दिला, तो समोरासमोर OTP येईल त्या कार्ड नंबरवर. मग खूप ठिकाणी असं झालं या 1,800 लोकांमध्ये की त्यांचे एजंट्स होते, त्यांनी तो क्लेम रजिस्टर्ड करायला गेले आणि ते कुठल्या तरी 3ऱ्या 4थ्या 5व्या पायरीवर जाऊन थांबले. काही चिंता करायची कारण नसावे. आम्ही ते त्यांच्यापर्यंत घेऊन गेलोय. फक्त आपल्याला त्यांनी जो एक ईमेल ID दिलाय, सिरट्रस CIRTRUS royalrefund@sebi.gov.in वर आपल्याला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मला ही अडचण आली तर मला पुढे गाईड करा, अशा 4 ओळीचं फक्त एक मेल त्यांना टाकायचं आहे. त्यांना हेही सांगितलंय की रक्कम जरी 148 कोटी असली तरी गुंतवणूकदारक पण लाखात आहेत आणि हा कालावधी खूप कमी आहे. तर त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं की आम्हाला एक आठवडाभर द्या. म्हणजे आम्ही गेल्या शुक्रवारी गेलेलो, एक्सपेक्ट करतोय की या आठवडाभर पर्यंत काही सुलभ प्रक्रिया होईल, जास्त चांगली प्रक्रिया होईल आणि ती अगदी इन्व्हेस्टर फ्रेंडली झाली तर कोणी क्लेम रजिस्टर्ड करू शकतो. अडचणी येणार, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या जेव्हा कोर्टाचं तेव्हा कोर्टाचे एक नॉर्म्स असतात, ते आपण सांगू त्या पद्धतीने नाही करत. याच पद्धतीने जिथे जिथे कोर्टामार्फत वाटप होतं त्या अशाच पद्धतीने सगळीकडे नोंदणी केली जाते. त्याच्यामुळे खूपशी लोक म्हणतात की अरे हे सगळं अवघड का केलंय. ही कोर्टाची प्रक्रिया आणि कोर्टाचे काही नियम असतात की बाबा याच्यात कोणीही तिराईत माणूस याचा फायदा घेऊ. या 18-22 दिवसाच्या काळात आतापर्यंत 11 हॅकरनी त्या पोर्टलला भेदण्याचा किंवा क्रॅक करायचा प्रयत्न केला, परंतु ते पोर्टल एवढं अभेद्य आहे की सध्या तरी काही हॅकर्स त्याच्यात करू शकत नाही, काही त्याच्यामध्ये स्वतःची नावं घुसू शकत नाही. त्यामुळे तुम्ही ही प्रक्रिया थोडीशी समजून घ्या. मला माहिती आहे की आपण थोडे मागच्या पिढीचे असल्यामुळे
जसं आता जाधव मॅडमच्या मुलीने ही ही मीटिंग अरेंज केली. पुढच्या पिढीची थोडी मदत घ्या, जी मुलं कॉलेजला जातात किंवा अगदी जी 2000 नंतर जी बॉर्न आहेत ती सगळी एक्सपर्ट आहेत याच्यात. त्यामुळे हे काय फार मोठं असं याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही लागत. ह्या ज्या मी तुम्हाला गुंतवणूकदारांसाठी सूचना वाचून दिल्या त्या एकदा वाचा, दोनदा वाचा, नाही समजल्या आणखीन एकदा वाचा. हे अतिशय सोपं आहे. आतापर्यंत म्हणजे ज्या वेळेला 18 जुलैला आपण सेबी भवनमध्ये बसलेलो तेव्हा आम्हाला कळलं की 57 क्लेम सक्सेसफुल झालेत. अजून खूप क्लेम व्हायचे आहेत आणि मला ते कॉन्फिडन्स आहे की उरलेल्या दिवसात ते होतील. आणि जरी 31 जुलै पर्यंत खूपशी लोक बाकी राहिली तर आपण त्यांना विनंती केलेली आहे की जेव्हा तुमचं इन्व्हेस्टर फ्रेंडली किंवा गुंतवणूकदारांना समजेल असं सोपं होईल त्या दिवसापासून आम्हाला चांगला कालावधी मिळावा. कारण तुमचा उद्देश जर म्हणजे मूळ गुंतवणूकदारांना अगदी त्याच्या खात्यात पैसे जायला पाहिजे तर त्याला दावा नोंद करण्यासाठी देखील पुरेसा कालावधी मिळाला पाहिजे. मला वाटतं मी खूप बोलतोय. आपल्यापैकी जर कोणाला काही या क्लेमच्या संदर्भात माहिती आहे विषय तर त्याने स्वतःला अनम्यूट करून तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये गेलात तर एक माईक सारखं चिन्ह आहे, त्याला क्लिक केला तर फक्त त्यांनीच बोलायचं आहे. बाकीच्या सगळ्यांनी बोलायचा प्रयत्न केला तर मग बोलता येणार नाही, सगळ्यांचा आवाज ऐकू येईल. आता जसं मी बंद रूम मध्ये आहे म्हणून माझ्या घरातल्या टीव्हीचा आवाज येणार नाही किंवा बाहेरचा आवाज येणार नाही, परंतु सगळ्यांनी आवाज खोलले तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. ह्या ऑनलाईन मीटिंग मध्ये हे टेक्निकल, जसं होमिओपॅथीला कॉफी चालत नाही तसं इथे काही ऑडिओ व्हिडिओ जे आहेत, व्हिडिओ तुम्ही ऑन करा ऑफ करा त्याने फारसा फरक पडत नाही, परंतु ऑडिओ जर तुम्ही व्यवस्थित वापरला तर आणखीन चांगली मीटिंग करू शकतो. वेळ थोडा कमी आहे तरी जर कोणाला काय विचारायचं असेल त्याने स्वतःला अनम्यूट करून जर विचारलं तर आपण त्याच्यावर चर्चा करू. ही जरी पहिली मीटिंग असली तरी शेवटची नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. वारंवार आपल्याला जी जी माहिती मिळेल ती आपण आपल्या मार्फत तुमच्यासोबत मीटिंग करण्याचा एकमेव उद्देश की लोकांपर्यंत आपल्याला जाऊन ही माहिती देता आली पाहिजे, तरच जास्तीत जास्त क्लेमची नोंदणी होणार आहे. जर कोणाला काही विचारायचं असेल, वेळ खूप कमी आहे, 2-3 मिनिटच राहिले, जर तुम्ही विचारू शकलात, मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा टाइम दिला ॲक्च्युली बिकॉज हे इम्पॉर्टंट होतं. अँड आय होप की सगळे लोक पेशंटली काम करतील. आय नो की वन गोमध्ये कोणाला समजणार नाही, बट ही मीटिंग रेकॉर्डेड आहे, तर जे लोक मिस केलं ती मीटिंग त्यांना हे रेकॉर्डिंग मी पाठवेन. तर ज्याला कोण आपण अनम्यूट करायचं आहे तर त्यांनी हँड रेस करा प्लीज, कारण सगळेच मग अनम्यूट करतील. दॅट वाय मी सगळ्यांना म्यूट ठेवलं आहे. ज्यांना कोणाला बोलायचे प्लीज त्यांनी रेज हँड करा. येस तुमच्या जयंती मॅम. मोबाईलमध्ये तिथे किंवा चॅट बॉक्स देखील आहे. येस जयंती मॅम. मी यस, गुड इवनिंग सर। मैं जयंती बोल रही हूँ, प्रिया मैडम के ग्रुप से ही हूँ। मेरे को एक क्वेश्चन है सर कि जैसा आपने बोला है कि हम लोगों को जो इन्वेस्टर है उनको इतना वास्ट, जैसा ये फीड करो वो डालो, आधार कार्ड डालो, फिर ये डालो, मतलब कि इजी वे में अगर होगा ना तो हम लोग एक्सप्लेन कर। जैसे कि मैं एक टीचर थी सर, और मेरे मौसी लोग ने भरा है जो कि दे आर नॉट एजुकेटेड उतना, तो उन लोगों को जाके अगर हम बोलेंगे कि इतना सारा आपको करना है तो वो तो पहले ही बोलेंगे मैडम आपने लिया ना, आप ही करके दे दो, हमको ये सब मत बोलो, ऐसा बोलेंगे। तो मेरे को समझ में नहीं आ रहा है, मैं इतनी टेंशन में हूँ एक्चुअली कि क्या करूं मैं, तो बिल्कुल इसके मैडम, लिए आप ज्यादा चिंता ना करें, मैं समझ सकता हूँ क्या दिक्कतें आ रही है। इसलिए हम लोगों ने सेबी भवन में जाके जो रिटायर्ड जस्टिस है एपी देवधर, सॉरी एपी कुरेकर साहब के साथ मीटिंग की है और उन्होंने हमें प्रॉमिस किया है कि अभी जितना स्ट्रिंजेंट स्टेप्स है उससे थोड़ा इन्वेस्टर फ्रेंडली करेंगे। और रही बात जो एकदम इलिटरेट है तो उनका आधार और मोबाइल लेके हम लोग भी रजिस्टर कर सकते हैं, क्योंकि अगर उनका मोबाइल और आधार अपने पास नहीं रहेगा तो आप नेक्स्ट स्टेप में नहीं जा सकती है। तो लेट्स होप कि आने वाले 2-3 दिनों में और ये जो पोर्टल है वो थोड़ा सा यूजर फ्रेंडली हो जाएगा, इन्वेस्टर फ्रेंडली हो जाएगा।
और किसी यस को वंदना जानकारी मैम। चाहिए? देखिए, ये पहली मीटिंग है, आखिरी नहीं है। हम लोग को दिक्कतें आएगी, उसके ऊपर हम लोग सॉल्यूशन ढूंढेंगे और आप तक लाएंगे। तो आज शायद बोलो बोलो। हेलो 40 नमस्ते मिनट हो सर। चुके हैं। शायद हम लोग ये आगे कंटिन्यू नहीं कर पाएंगे। तो आप सभी का मैं हेलो। धन्यवाद प्रकट करते हुए यहाँ पे मेरी वाणी को विराम देता हूँ। धन्यवाद। सर एक क्वेश्चन घेऊया सर, एक क्वेश्चन बोलिए घेऊया. बोलिए। हाँ, वंदना बोला बोला। मॅम, वंदना मॅम इज अनम्यूट ॲक्च्युली. हाँ, येस सर वंदना. नमस्ते. नमस्कार. सर काय माहिती माझा एक प्रश्न की समजा जेव्हा पॉलिसी आपण दिली त्यावेळेला एक मुलीचं म्हणजे एखाद्या मुलीला जिचं लग्न नव्हतं झालं होतं, ठीक आहे. आता तिचं लग्न झालं आहे, तर मग काय करावं लागेल सर? करता येईल, तिला रजिस्ट्रेशन करता येईल. तिने पहिलं हा नाव टाकायचं, सर्टिफिकेट वरचं जे नाव होतं ते नाव टाकायचं. परंतु केवायसी करताना, हा केवायसी हा करताना तिने आताचं नाव आणि आधार हा कार्ड आताच्या नावाने असणार ते अपलोड हा करायचं. हा आम्ही त्याच्यावरही चर्चा केली, कारण तिथे हा लोकांना म्हणजे त्यावेळेला सर्टिफिकेट घेतली तेव्हा अविवाहित होता, आता त्यांचं लग्न झालंय, तर हो त्याच्यासाठी देखील तुम्हाला नोंदणी करता येईल. थोडंसं एक हा 2-3 दिवस वाट पाहूया, त्याच्या सूचना केलेल्या बरोबर. आहेत. आणि जरी नाही झालं ते जिथे आपण थांबू त्याचा एक तक्रार देऊ. आम्ही हा सिट्रस वेलफेअर सोसायटी आम्ही देखील त्याचा पाठपुरावा करतोय. हो चालेल चालेल ठीक आहे सर. आणि एक सर छोटासा प्रश्न की हो, रॉयल ट्विंकल एन्व्हायरोटेक जे आहे 9 वर्षाचा प्लॅन जो होता ना सर, हा. त्याचे रिटर्न्स कसे मिळणार एवढंच मला विचारायचं होतं. हा, बघा, रॉयल ट्विंकल आणि ट्विंकल एन्व्हायरोटेक कम्प्लीट वेगळ्या आहेत कंपन्या. हो हो सुप्रीम कोर्टात 2 कंपन्या आहेत, रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड हा आणि सिट्रस चेकिन्स लिमिटेड. तुम्ही ज्याचा उल्लेख हो करताय ट्विंकल एन्व्हायरोटेक लिमिटेड असेल ती, हो सर हो जिचा सर 9 वर्षाचा प्लॅन. तर त्याच्यासाठी हा आपल्याला दुसरे दुसरे पर्याय सध्या आपण ह्या 2 कंपनीच्या दुसरे पर्याय म्हणजे अगेन एकतर हा ईओडब्ल्यू कडे तक्रार करणे किंवा कोर्टामार्फत आपल्याला सध्या आपण ह्या क्लेमच्या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, ओके त्याच्यामुळे ओके सध्या याच्यावर फोकस करूया. आणि त्याच्यासाठी देखील आम्ही जे पण योग्य ते मार्गदर्शन असेल, ते तुमच्या माहिती असेल ती तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर हो आज चालेल थोडासा वेळ संपलेला आहे आपल्या सगळ्यांचा. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. चालेल चालेल. आणि पुन्हा पुन्हा ही पहिली मीटिंग असली तरी शेवटची नाही. तर जाधव मॅडमचं, त्यांच्या कन्येचं मी आभार मानून मी ते थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. हॅव अ गुड डे सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.